सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. आज तुम्ही आळसणमध्ये पंचायत राज या कार्यक्रमासाठी आलात, नेमकं कसं वाटतंय? आज तुम्ही या सेलिब्रिटी आहात आणि या गावच्या नागरिकांच्या बरोबर जात असताना तुम्हाला नेमकं काय वाटतं? खरं तर आमची निवड या गोष्टीसाठीच झाली आहे. मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत योजना जी आहे, पंचायत राज योजना जी आहे, या अभियानाअंतर्गत आम्हाला गावागावात जायचं आहे, तिकडच्या लोकांशी संवाद साधायचा आहे आणि त्यांना या अभियानाचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे आणि माझा एक्सपिरियन्स खूपच छान आहे. मी वेगवेगळ्या गावांमध्ये जाते, अशा वेगवेगळ्या योजना आहेत आणि प्रत्येक गाव तितक्याच हिरिरीनं, तितक्याच ताकदीनं ह्याच्यात भाग घेतं या अभियानात. ते बघून खूप छान वाटतं. हास्य जत्रामध्ये आज तुम्ही इतर प्रचंड हसवता, आज तेच सेलिब्रिटी म्हणून तुम्ही या गावामधून येता, सगळेजण तुम्हाला ओळखतायत, एक काय भावना वाटते? मला खूप छान वाटतं. हास्य जत्रेमुळे ऑफकोर्स ओळख तर मिळालीच आहे मला, पण ह्या माध्यमातून, ह्या अभियानाच्या माध्यमातून एक समाजकार्य करण्याचा जे आनंद आहे, जे कुठेतरी ऍक्टर म्हणून नाही करायला मिळत, ते पूर्ण होत आहे असं याचं जास्ती समाधान आहे मला. गाव बदलतंय एवढं तरी तुम्हाला पक्का गाव बदलतं आहे. गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना येत आहेत आणि त्याच्यामुळे गाव समृद्ध होत आहे, हे मला डोळ्यांनी दिसतंय. त्याच्यामुळे हा एक वेगळा आनंद आहे. काय होत्या शिवाली परब? आज आपण बघतोय की आज ग्रामपंचायत, मुख्यमंत्री पंचायत राज अभियानातून माध्यमातून आज त्या सेलिब्रिटी पण आळसणमध्ये येत आल्या होत्या आणि त्यांनी आपली भावना आज हास्य जत्रामधून लोकांच्या समोर, लोकांना हसवताना आज गावामध्ये आल्यानंतर आपली भावना काय होते हेही त्यांनी अगदी जाणून दिलं. आणि आपल्यासोबत दुसरे एक आपले आहेत की ते प्रचंड व्हायरल झालेले आपले संदीप दादा पाठक. नेमकं काय सांगाल थोडक्यात पंचायत राज अभियानाच्या गावामध्ये फिरताना तुम्हाला नेमकं काय वाटतं? आज आम्ही दिवसभर सांगली जिल्ह्यामध्ये फिरतो आहोत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या उपक्रमाअंतर्गत, आणि आज आळसणमध्ये आलेलो आहोत आणि सगळीकडे आमचं खूप चांगलं स्वागत होत आहे. आणि त्याचबरोबर जी योजना आहे, जे अभियान आहे, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि मला असं वाटतं की हे सर्व जे आहे ते पर्यावरणासाठी आहे, माणसांसाठी आहे, जनावरांसाठी आहे, आणि सगळं जे आपण स्वच्छता करतो आहे, जी पर्यावरणाची काळजी घेतोय, आपल्या जमिनीची काळजी घेतोय, तर मला असं वाटतं की कुठेतरी एक गावासोबतच माणसं सुद्धा समृद्ध होत आहेत. आणि आता मला सरांनी सांगितलं इथे दुसरा भोंगा जो असतो तो आईने आधी जेवून घ्यावं जिला त्रास आहे, बायकोनी जेवून घ्यावं जिला त्रास आहे, जिचं हिमोग्लोबिन कमी आहे. तर मला असं वाटतं की हे खूप पुरोगामी विचारांचं पाऊल आहे की आधी पुरुष जेवल्यानंतर महिला जेवायची, पण जी महिला, जिला आजारपण आहे, जी आजारी आहे, जिला खाण्याची वेळ पाळायची आहे, शुगरवाली महिला असेल, ब्लड प्रेशरवाली असेल किंवा हिमोग्लोबिन, तर त्याला पुरुष पुढे येऊन असं म्हणतायत की तू आधी जेव. तर मला असं वाटतं आधी काय व्हायचं की दुर्डईमध्ये एखादी चतकोर भाकरीच असायची, पण ती बाई कधी तक्रार नाही करायची, तीच खाऊन घ्यायची. परंतु आता महिलांच्या आरोग्याची काळजी तिथला करता पुरुष घेतोय. मला असं वाटतं की महाराष्ट्र खूप पुढे होत चाललेला आहे, पुरोगामी. हे होते संदीप पाठक, जे प्रत्येक ह्यांचा चेहरा प्रत्येक जण ओळखतं. आज त्यांनी ग्रामपंचायत या अभियानाबद्दल जी आपली भावना व्यक्त केली, त्यांनी सांगितलं की निश्चितच या अभियानामुळे गाव बदलतंय. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.